चला बसले का? नमस्कार. आजचा सुविचार. आळसा माणसाचा शत्रू आहे. मुख्य प्राण्यांवर सदैव प्रेम करावे. छान. माझे नाव आरवी प्रकाश तायडे. आजचा सुविचार करावे तसे भरावे. देवाकडून काही मागायचे असेल तर सहानुभूती मागा, बाकी सर्व आपल्याला आपोआप मिळते. छान. व्हेरी गुड. तर अजून कोणी सांगताय कोणी सुविचार? सांगा सांगा, कोण सांगतो? करावे बरे बोलणे सत्य जीवी करावे बहु खेळ खोटा सदा लक्ष कोणावे काही न गाणं मानसावे सदा सर्वदा यत्न सांडू नको रे बहु चाल हा खेळ कामा नये रे काहीतरी ते लिहावे प्रसंगे जावे मरावे परी कीर्ती रूपे उरावे बरा ओकटा सर्व संसार झाला अकस्मात येईल रे मधाला मनोनी बळे सांगती सत्य झाला जनिदास होई घरी दृढ देहो निस्संदेहो संख्या चंद्र कळा गुणे रामदासी अग्रगणो कपिकुळासी मंडळो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदास संकट निरसनम मागली स्तोत्र संपूर्णम. असलेल्या वडताल येथे पाण्याच्या सोयीसाठी संत आणि भक्तगण तलाव खोदत होते. गोष्ट सगळ्यांनी ऐकायची आहे. मी याच्यावर प्रश्न विचारेल. आले लक्षात? बघा, पुन्हा वाचते वाटलं तर लक्ष द्या. कथेचं नाव आहे हा तर चंदनाचा सुगंध. स्वामी नारायणांचे तीर्थधाम असलेल्या वडताल येथे पाण्याच्या सोयीसाठी संत आणि भक्तगण तलाव खोदत होते. उन्हामुळे त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. शरीरावर चिखल पण उडलेला होता. त्यांना हात मारून स्वामीनारायण म्हणाले, या मी तुम्हाला भेटतो. संत म्हणाले, नाही प्रभू, आमचे अंग खराब झाले आहे, त्यावर चिखल उडलेला आहे. भगवान म्हणाले, हा काही चिखल नाही, ही तर तुमच्या अंगावर उडलेली चंदनाची पुटी आहे. सेवेचा सुगंध येत आहे त्यातून. आणि मग भगवान सर्वांना प्रेमाने भेटले. भगवानांनी समजावून सांगितले की सेवा करणे, दुसऱ्यासाठी श्रम घेणे ही साधी गोष्ट नाही, तर खूप मोठे काम आहे. आई वडिलांची सेवा करण्यात आपल्याला जो उत्साह वाटतो, तोच उत्साह किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांची सेवा करताना दाखविला तर ते सर्वजण आपल्यावर प्रसन्न राहतील. आणि जर वृद्ध, दुःखी, रोगी व गरीब यांची थोडी जरी सेवा करण्याचा उत्साह दाखविला तर भगवान आपल्यावर प्रसन्न होतील. सेवा शरीराने करायची असते, पण ती मनापासून व प्रेमळ अंतकरणाने केली तर त्यातून सेवेचा सुगंध दरवळतो आणि आपल्याला आनंद मिळतो. जे हात सेवा करीत नाही ते केवळ शोभेसाठीच आणि शरीराला भाररूप आहेत असे समजले पाहिजे. दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे मदत करताना हाताचा उपयोग करायला शिका. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की जिथे मेहनत करणारा मनुष्य उन्हात घाम गाळतो तिथे प्रभूचा वास असतो. कितीही काम केल्यानंतर सुद्धा जे हात थकत नाही ते शरीराचे वैभव.